धाराशिव शहरातील जयदीप दळवी यांनी समाजाच्या परंपरागत विचारसरणीला छेद देत एक आगळावेगळा निर्णय घेतला. जिथे लोक जायला घाबरतात त्या स्मशानभूमी शेजारीच त्यांनी म्हैशीचा गोठा उभारला आणि यशाचा नवा अध्याय लिहिला. कोरोना काळात अनेक जण अडचणीत असताना जयदीप यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून 10 लाखांचे कर्ज घेतले आणि 5 लाखांच्या पंढरपुरी म्हैशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते दररोज 150 लिटर दूध विकत होते, मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय वाढवत नेला. अवघ्या 22 महिन्यात त्यांनी तब्बल 60 लाखांचे दूध विकले. सुरुवातीला 5 म्हैशींनी सुरू केलेला व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात 55 पेक्षा अधिक म्हैशी आहेत. शेणखत विक्रीतून लाखोंचा नफा. केवळ दूध विक्रीतूनच नव्हे तर 8 ते 10 लाखांचं शेणखत विक्रीतूनही त्यांनी मोठा नफा मिळवला आहे. दुग्ध व्यवसायात भर घालत जयदीप यांनी शेणखत विक्रीतूनही उत्पन्नाचा वेगळा मार्ग निर्माण केला आहे. जयदीप यांच्या गोठ्यात परराज्यातील 2 मजूर पूर्ण वेळ काम करतात, मात्र धारा काढणे, साफसफाई करणे यासारखी कामे ते आणि त्यांचा भाऊ स्वतः करतात. मेहनतीवरच त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला आहे. शेणाची गौरी निर्मिती आणि ई-कॉमर्सवर विक्रीचे लक्ष. आता जयदीप यांचा पुढचा टप्पा आहे शेणाची गौरी निर्मिती आणि ऑनलाईन विक्री. जूनपर्यंत ते 1 लाख शेणाची गौरी तयार करून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विकणार आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव जयदीप जीवनराव दळवे, राहणार धाराशिव शहर. माझं शिक्षण M.Com पर्यंत झालेलं आहे. तर धाराशिवमध्ये इथून कपिलदार स्मशानभूमीजवळ शेजारी माझे वडिलार्जित पडीक जमीन होते. कोरोनाच्या काळात भरपूर इकडं कोणी येत नव्हतं. पडीक जमिनीमध्ये काय करावं म्हणून विचार करून कोरोनात शेतात आलो होतो. त्याने लक्षात आलं की इथं काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत SBI बँकेकडून 9,90,000चं अर्थसहाय्य मिळालं. त्यामध्ये मी सुरुवातीला एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेला 5 म्हशी सुरुवातीला घेतल्या आणि आम्ही दूध प्युअर देत असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद मिळाला. मग पहिल्याच महिन्यामध्ये 5, नंतर 2, नंतर 4 असे सुरुवातीला 11 म्हशी घेतल्या. त्यानंतर रोजचं दूध संकलन 110 लिटर 115 लिटर असं सुरुवात झाली. रोज जवळपास 7 ते 8 हजार रुपये मिळू लागले. त्यातून असं लक्षात आलं की आपण चांगल्या क्वालिटीचं दूध दिल्यामुळे लोकांचा प्रतिसाद वाढतो आणि दुधाची मार्केटमध्ये गरज पण आहे चांगल्या दुधाची, भेसळ नसलेल्या दुधाची. त्यातून माझा हा प्रवास सुरू झाला. आज रोजी 22 महिन्यामध्ये माझ्याकडे साधारणतः दुधाच्या 40 आणि लहान रेड्या वगैरे मिळून 65 म्हशी आहेत. तर 22 महिन्यामध्ये मी साधारणतः 89,000 लिटर दूध विकलं गेलं इथून. तर त्यातून मला 60 लाखापेक्षा जास्तचा रक्कम मिळाली. त्यात खर्च वजा जाता महिना मला 1.5 लाख रुपये मिळत होते. तर माझं पुढचं असं आहे की राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 200 म्हशीचा प्लॅन घेण्याचा त्या चालू 2025मध्ये माझं हे आहे एम आहे. तर मला वाटतं असं तरुणांनी, शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेऊन त्या पशुपालनाकडे वळावं आणि त्यातून आपली प्रगती आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हावं असं मला वाटतंय. तर आम्ही त्यातून बाय प्रोडक्ट म्हणून आता होळीसाठी लोकांना गौरी वगैरे लागते, पूजासाठी गाईची गौरी लागते. तर आम्ही आता उन्हाळ्यामध्ये 1 लाख गौरी मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं चालू केलेलं आहे. त्यातून वर्षाकाठी आम्हाला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळते असं आहे साधारणतः. तुम्हाला कसा सूर सापडला आहे आणि म्हशीच्या ह्याच्याकडे कसं तुम्ही वळले? कोरोनाच्या काळामध्ये बाहेर फिरू देत नव्हते, त्यावेळेस आम्ही शेतात येऊन बसायचो. मग पडीक क्षेत्र होतं, काय करावं काय नाही म्हणून विचार करू लागलो. असंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची माहिती मिळाली. त्या अंतर्गत बँकेत चौकशी केली असता त्यांनी कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रतिसाद दिला. त्यातून कर्ज मिळालं आणि सुरुवातीला ते कर्ज मिळालं आम्ही 5 म्हशी सुरुवातीला खरेदी केल्या. त्यातून उत्पन्न चांगलं मिळायला लागल्यामुळे आम्ही एक वाढवत गेलो. आज रोजी 22 महिन्यामध्ये आपल्याकडं जवळपास 60 म्हशीचा गोठा आहे. 8 दिवस जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळायला लागलं निव्वळ नफा म्हणून. तर आम्ही असं ठरवलं की पहिल्या 12 महिन्यामध्ये दर महिन्याला 2 म्हशी खरेदी करायच्या.
तर सुरुवातीच्या 12 महिन्यामध्ये आम्ही 24 मशीन सुरुवातीला घेतलेल्या 11 म्हशी, अशा टोटल आम्ही जवळपास 34 म्हशी 33-34 म्हशी घेतल्या होत्या. त्यातून उत्पन्न मिळायला लागल्यावर मग पुन्हा ठरवलं की प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 म्हशी आपण घेत राहणं. आलेला पैसा त्यातच गुंतून मोठ्या प्रमाणात हे दुग्ध व्यवसाय वाढवावा. स्मशानभूमीच्या शेजारी कोटा आहे तुमचा, लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पडतो. हा, सुरुवातीला मला असं भरपूर जण घरचे सुद्धा म्हणले आपण अशा ठिकाणी करायला लागलो, गडी मिळतील का, थांबतील का, पण काय लोकांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिला आणि आपण दुधाची क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळं आपले इथून येऊन लोक 70 रुपयाने दूध आपलं घेऊन जातात आणि मला त्याचा स्मशानभूमीचा दुसरा फायदा असा झाला की मला सिक्युरिटी मिळाली माझ्या ह्या प्लॅन्टला. आज आपण एक इन्व्हेस्टमेंट इथं 40-50 लाखाची केलेली आहे, तर तेवढ्या म्हशीला वगैरे ती सिक्युरिटी एक त्या भावने दृष्टिकोनातून सिक्युरिटी मिळाली आपल्याला. आणि इथं सुद्धा येणाऱ्या माहितीसाठी आपण एक गाईच्या गवऱ्या पूजेच्या आपल्यातर्फे 5-10 गवरे आपण देतो. काही जण त्याचे मोबदला देतात, काही जण देत नाहीत, पण आपण स्वभावनेने करतो. त्यातनं असं लक्षात आलं की गवऱ्याला पण जास्त डिमांड आहे, तर लोक 12 महिन्यासाठी घरी कुणाच्या पूजा वगैरे असतात ते लोक घेतात. तर आता आम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला पण गौरीचं आमचं रजिस्ट्रेशन करतो आहे. तर भविष्यात आमचं चालू आहे की फ्लिपकार्ट अमेझॉन थ्रू बी आपण गौऱ्याची सेलिंग करू म्हणून. किती वार्षिक टर्नओव्हर होतो तुमचा आणि नेमकं आता तुम्हाला पुढचं तुमचं काय गोल आहे? 22 महिन्यामध्ये आपण साधारणतः 90,000 लिटर दूध आपण इथून दिलेलं आहे. तर 60-65 लाखाच्या आसपास आपलं दूध उत्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यातनं निव्वळ नफा म्हणून आपल्याला जवळपास एक 40-42 लाख रुपये मिळालेले आहेत आणि आपण सध्या जूनपर्यंत 1 लाख गौरी आपण पूर्ण करतो. तर गौरीमधून आपण 10 रुपयाला एक गौरी अशा पद्धतीने देतो आहे. तर गौऱ्यामधून वर्षाकाठी आपल्याला एक 10-12 लाख रुपये मिळतील आणि आपण 22 महिन्यामध्ये काही शेतकरी आपल्याकडून ट्रॅक्टरने शेणखत घेऊन जातात. तर साधारणतः आपण 6,000 रुपयाला एक ट्रॅलीचे देतो. तर 22 महिन्यामध्ये आपण 140 ट्रॅक्टर दिलेले आहेत. तर त्याच्यातमध्ये आपल्याला जवळपास साधारणतः 8-9 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. अनेक तरुण आहेत जे शेती आहे पण शेती पिकत नाही, व्यवसायाकडे वळत नाही, असे काही नर्वस होऊन हे करतात, म्हणजे टोकाचं पाऊल उचलतात. अशा लोकांना काय सांगाल? शेतकऱ्यांना आणि तरुण मित्रांना असं आव्हान आहे, ज्यांच्याकडे शेती वगैरे असेल, 2 एकर शेती असली तरी चालेल, त्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन ह्या क्षेत्राकडे वळावं. आज बाजारामध्ये मार्केटमध्ये दुधाला चांगला स्कोप आहे. दूध 40-50% भेसळ दूध मिळतंय. तर लोकांनी ह्या क्षेत्रात उतरलं तर त्यांची आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही माझ्या उदाहरणामुळं हे होऊ शकतं, तुम्हाला लक्षात येऊ शकतं. तर माझं शेतकरी बांधवांना, तरुण मित्रांना या दुग्ध व्यवसायाकडे, पशुपालनाकडे वळावं अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. दुधाच्या भावासाठी कधी आंदोलन वगैरे करावं लागलं का आपल्याला? नाही, आंदोलन करावं लागलं नाही, पण इथून जाग्यावरनं आपण चांगल्या क्वालिटीचं दूध दिल्यामुळं लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला. ह्याने आपल्याला पैसे चांगले वाढवून दिले. तसं शासनाने दुधाचा हमीभाव एक ठरवून दिला पाहिजे. म्हशीची कोणती प्रजाती आहे? आपण पूर्ण पंढरपुरी जातीच्या म्हशी घेतो. ह्या धाराशिवसारख्या ठिकाणी उष्ण वातावरण जास्त आहे, तर आपल्याकडे थोडं पडीक क्षेत्र पण आजूबाजूला जास्त आहे, जनावराला फिरायला वगैरे येतं आहे. तर पूर्ण आपण पंढरपुरी म्हशीचं संगोपन केलेलं आहे. त्यात 2-3 म्हशी आपण मुर्रा पण केलेल्या आहेत, थोडं सॅम्पल म्हणून. भविष्यात आपल्याला मुर्रा जातीकडे पण वळायचं आहे. पण पंढरपुरी जातीचं म्हशीला दवाखाना वगैरे कमी आहे, त्याला म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं राहतं. मुर्रा जातीच्या म्हशी आणि पंढरपुरी जातीमध्ये तेवढा फरक आहे की लवकर आजारी पडत नाहीत.